नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात आशा करते, स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, रक्षासूत्र ह्याचं सुपर डुपर हिट बुकिंग चालू आहे। त्यासाठी खूप खूप धन्यवाद। सगळ्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा। 15 तारखेपर्यंत बुकिंग केलं तर कुरिअर चार्ज वाचतील। 15 तारखेच्या पुढे 150 रुपये रक्षासूत्रावर सुद्धा कुरिअर चार्ज होणार आहे। स्टेटस मी याला टाकत असते प्रत्येक गोष्टीचे या नंबरवरती, तर तेही चेक करा। ग्रुपवरती पण टाकलेले आहेत, ते पण चेक करा। तर चला, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे, ते म्हणजे धनसफलता आकर्षित करण्यासाठी कोणत्या फ्रेम आणि कोणत्या मूर्ती आपण घरामध्ये ठेवू शकतो किंवा ठेवतो आणि त्याचे अर्थच आपल्याला काही वेळा माहीत नसतात। काही वेळा कुणीतरी गाय दाखवली, आपण घेतली, घरात ठेवली, पण त्याचे संपूर्ण अर्थ आपल्याला माहीत नसतात। मग कोणत्या आपल्या अडचणी आहेत आणि कोणत्या गोष्टी ठेवाव्यात यावर थोडंसं लक्ष केंद्रित करा। तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी लाल घोडे आणि उंट विकायला असतात। आपल्याला वाटतं ते लहान मुलांची खेळणी आहेत। ती लहान मुलांची खेळणी नसून वास्तूसाठी उपयोग होण्यासाठी फार मोठ्या त्या दोन्ही मूर्ती आहेत। लाल घोडा किंवा आपले घोड्याची फ्रेम असेल, तरी ही असेल, दुसरी असेल, माझ्यासुद्धा टेबलावर असते बघा। तर घोड्याची फ्रेम असेल तर घोडा हा आपल्याला लिव्हिंग रूममध्ये ठेवायचा असतो, त्यामुळं वास्तुदोष समाप्त होतो। घोड्याचं तोंड हे कायमस्वरूपी पूर्वेलाच झालं पाहिजे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या। आणि लिव्हिंग रूममध्येच घोडा ठेवावा। ऑफिसमध्ये ठेवत असाल तर आपल्या समोर पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा। या गोष्टी जर आपण पाळल्या तर वास्तुदोष समाप्त होतो, धनाचे रस्ते उघडतात। म्हणजे जिथं अडचणी येऊन थांबलेल्या असतात, पण जर आपण हे घोड्याचे फोटो घरामध्ये लावले पूर्ण श्रद्धेनं, तर आपल्याला नोकरीत येणाऱ्या अडचणी, बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणी, लग्नात येणाऱ्या अडचणी, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी सोडवायचं काम ही 7 घोड्याची फ्रेम किंवा मग लाल एक घोड्याची मूर्ती हे करू शकतं। त्याचप्रमाणे उंट अतिशय शुभ मानला जातो आपल्याकडं। उंटाचा मूर्ती ठेवली तर किंवा फोटो ठेवला तर, फोटोपेक्षा उंटांच्या ज्या बनवलेल्या लाकडी वगैरे मूर्ती असतात त्या जास्त चांगल्या मानल्या जातात। उंट हा उत्तर पश्चिम दिशेला जर आपण ठेवला तर जी व्यक्ती कर्जबाजारी असते, कर्जा EMI ह्याच्यामध्ये गुंतलेली असते, तर कर्ज लवकरात लवकर संपतात, बिझनेस वाढतो, नोकरीमध्ये पगारवाढ होते किंवा अनेक प्रकारचे रस्ते खुले होतात कर्ज फेडण्यासाठी। मग घरात मिसेसला नोकरी लागेल किंवा मुलांना नोकरी लागेल, अशा काहीतरी घटना घडतात की त्यामुळं कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आपल्याकडं जास्तीत जास्त पैसा येतो आणि कर्जमुक्त माणूस होतो। त्यामुळं पण नेहमी ठेवताना उंटाची जोडी ठेवावी, एक उंट कधीही ठेवू नये। लिव्हिंग रूममध्ये ठेवला तरी चालतो, बेडरूममध्ये ठेवला तरीही चालतो। त्याचप्रमाणे कासव हे सगळ्या घरात असतं, पण आपल्याला त्याचं नीट हे माहीत नसतं। तर कासव हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावं। दक्षिणेला शेपटी येते म्हणून किंचितच दोन्हीपैकी कोणत्याही दिशेला हलवावं। कासव पाण्यात असेल तर कायमस्वरूपी पाण्यात ठेवावं, क्रिस्टलचं असेल तर पैशात ठेवावं, तांदळात ठेवावं। कासव हा प्राणी सगळ्यात जास्त आयुष्य जगणारा, 400 वर्ष तो आयुष्य जगतो। त्यामुळं घरातल्यांची आयुष्यामध्ये वृद्धी होते, आरोग्य चांगलं राहतं। त्याचप्रमाणे स्थिर लक्ष्मी, स्थिर पैसा घरामध्ये राहतो, कर्ज बाजार कमी होतो, दवाखाना कमी होतो। या सगळ्या गोष्टी कासव घरामध्ये ठेवल्यामुळं होतात। म्हणून उत्तर दिशेला घरामध्ये कशाचं ना कशाचं कासव ठेवावं। आता कामधेनू, पितळेची कामधेनू ही उत्तर पूर्व दिशेला आपण ठेवली किंवा मग देव्हाऱ्यात ठेवली तरी सुद्धा सुख समृद्धी प्राप्त होते, मुलं होतात। ज्यांना प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी कामधेनू गाय घरामध्ये ठेवा, तिची रोजच्या रोज दुधाने अभिषेक करा आणि पूजा करा। प्रेग्नन्सीसाठी हा अतिशय चांगला उपाय आहे। मुले होतात, त्याचबरोबर मुलांचे विवाह होत नसतील तरी सुद्धा मुलांनी किंवा मुलांच्या आईनं हा उपाय केला तरी मुलांच्या विवाहामधल्या अडचणी या दूर होतात। मुलांच्या अभ्यासामधल्या अडचणी सुद्धा कामधेनू गायीमुळं, कामधेनू म्हणजे काय, सर्व काम करणारी ही गोमाता आहे आपली। त्यामुळे कोणत्याही मुलांच्या अडचणी, नोकरीच्या अडचणी, लग्नाच्या अडचणी असेल तर कामधेनू गाय ही घरामध्ये राहिली पाहिजे। 41 दिवसाचं व्रत करावं, 41 दिवस तिला पंचामृतानं स्नान घालावं आणि तिची पूजा करावी।
तिला नैवेद्य दाखवावा. दुर्वा घास जे असतात आपल्या, त्या दुर्वा घासाची जुडी तिच्यावर व्हावी, म्हणजे गाईला ते सगळ्यात मान्य आहे, पवित्र आहे. तुम्हाला जर मुलांच्या बुद्धिवाढीसाठी किंवा मुलं होण्यासाठी हवं असेल तर दुर्वांची जुडी ठेवा. तुम्हाला लग्नासाठी करत असाल तुम्ही तर मग गुळ आणि हरभऱ्याची डाळ ठेवा. अशा प्रकारचा नैवेद्य 41 दिवस जर आपण रोज दाखवून कामधेनूचं दर्शन घेतलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून पितळेची कामधेनू ही घरामध्ये असावी किंवा देव्हाऱ्यामध्ये असावी. आता शेवटचं आलं ते म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी ह्या आपल्या देवामध्ये जरूर असाव्यात, कारण त्यामुळं स्थिर लक्ष्मी प्राप्त होते, प्रसिद्धी मिळते, मान सन्मान मिळतो, सफलता मिळते, प्रगती होते, बिझनेस चांगला चालतो, बिझनेस आणखीन ग्रोथ होतो, नोकरीमध्ये प्रमोशन मिळतं, नोकरी नसेल तर नोकरी मिळते, सगळीकडे वाहवा होते. आनंदाचं आणि लक्ष्मी स्थिर राहायचं किंवा आनंदी लक्ष्मी घरामध्ये राहायचं हे प्रतीक आहे गजलक्ष्मी. तर गजलक्ष्मीची जोडी सुद्धा आपल्या घरामध्ये असावी. तर ज्या वेळी मी कोणत्याही क्रिस्टलच्या फ्रेम सांगते किंवा काही सांगते तर कोणत्या दिशेला लावाव्यात आणि कशा वापराव्यात याबद्दलची ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. जर तुम्ही सप्तघोड्यांच्या फ्रेम घेतल्यात तर त्याला लाल फूल जरूर घालत जा. सकाळी 7च्या आत जर तुम्ही त्याला लाल फूल वाहिलं तर सप्तघोड्यांचं ज्या फ्रेम आहेत सगळ्या, याच्या सगळ्याचे फायदे तुम्हाला जास्तीत जास्त लवकर मिळायला सुरुवात होतील. तर चला, या 5 मूर्तीबद्दलची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला छान कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस बघायला विसरू नका.